नमस्कार, आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज मी आपल्याला वरणफळं म्हणजे वरणातल्या चकोल्या त्या कशा बनवायच्या ते सांगणार आहे। आता सर्वजण बनवतात, सर्वांना माहितीच आहे, परंतु मी माझी कशी पद्धत आहे ती दाखवणार आहे। त्यासाठी प्रथम 1 वाटी तुरीची डाळ मी याच्यामध्ये शिजायला टाकलं, थोडी कमी केलेली आहे पहा। एवढी तुरीची डाळ याच्या शिजायला 1 वाटीला थोडी कमी, कारण आम्ही 3च माणसं जेवायला आहोत म्हणून थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे। तर हे चांगली धुवून 2 ग्लास पाणी घालून मी शिजत ठेवणार आहे। आणि त्या वरणाला फोडणी देण्यासाठी पहा इथे 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडंसं मीठ घेतलं, लसणा 4-5 पाकळ्या घेतल्या, थोडी कोथिंबीर घेतली, ओलं खोबऱ्याचा किस आहे माझ्याकडे तो घेतला मी, आणि जिरं घेतलेले। याची गोळी करून ती वरणफळांसाठी फोडणी करणार आहे। तर चला तर मग प्रथम मी ही डाळ धुवून कुकरला लावते। पहा तर मी कुकरला तर डाळ लावलेली आहे, 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ती शिजत ठेवलेली आहे। इकडे आपल्याला त्यासाठी हे कणिक मळून घ्यायची चकल्याची। तर कशी घ्यायची, तर साधारण हे 3 वाट्या घेतलेली मी, 3 माणसांना 3 वाट्या पुरेशी होती। हे पहा 1 चमचा ओवा याच्यामध्ये थोडासा हाताने रगडून टाकलेला आहे, थोडीशी हळद याच्यामध्ये आपल्याला टाकायची, थोडंसं जिरंही त्याच्यामध्ये मी टाकणार आहे, आणि याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, कारण फोडणीत आहे ते म्हणून अर्धा चमचा लाल तिखट टाकले मी। त्याप्रमाणे मीठही याच्यामध्ये थोडं 1 चमचाभर टाकणार आहे। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे मऊपणा येण्यासाठी। आणि आता ही कणिक आपल्याला घट्ट मळून घ्यायची आहे, तर ती मी मळून घेते। पहा हे सर्व एकत्र केले, आणि आता एकत्र केल्यानंतर सर्व एकजीव करून घेतला आता, आणि एकजीव केल्यानंतर घट्ट गोळा त्याचा करून घ्यायचा। हे पहा आपल्या वाटीभर डाळ मी शिजायला टाकली होती, ती आता शिजलेली आहे पूर्णपणे। तर ती आता मी फोडणीला पूर्ण हटणार नाही, त्याचा गाळ मोठच असतो म्हणून तसं त्यात शिजवताना थोडी हळद टाकली होती, हिंग टाकला होता। आता आपल्याला त्या वरणाला फोडणी द्यायची। फोडणीचा मसाला मी तुम्हाला दाखवला होता, मसाला सर्व दाखवला होता। ओलं खोबरं, मीठ, जिरं आणि हिरव्या 3 मिरच्या एवढंच टाकलेलं होतं, तर कारण त्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे। तर आता याला फोडणी, वरणाच्या चकत्या करताना मी नेहमी तुपाची फोडणी देते। पहा त्याचा स्वाद जरा वेगळाच येत असतो। 2 चमचे तूप त्याच्यात टाकते, आणि 2-3 चमचे टाकलेले, आणि त्याच्यामध्ये 3 पातेले टाकते, कढीपत्ता चिरून टाकलेला आहे, तर थोडंसं जिरं त्याच्यात टाकलेलं आहे, आणि त्याच्यातच आता ही हिंगही टाकला, आणि हे केलेलं वाटण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। ती अशी फोडणी दिली ना तुपातली, की मग वरणाला त्या चव येते, आणि चकोल्या म्हणजे वरणफळंही छान होत असतात। माझी इंदोरची बहीण तर काय करते, इंदोर गोळी मसाल्याची जी गोळी असते ना, ती गोळीच थोडीशी याच्यामध्ये टाकत असते, आणि त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा स्वाद असतो। म्हणून वरणाची फोडणी केली, त्यात फक्त 1च आमसूल, जास्त नव्हे, तेवढं 1 टाकायचं, आणि ह्या लाटताना सुद्धा त्यालाही मी थोडंसं तूप लावणार आहे, म्हणजे याचा एक स्वाद वेगळाच येतो बघा। फोडणी होती आहे अजून चांगली। झाले आता हे वरण त्याच्यात मी टाकणार आहे। आता आपल्याला जसं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये वापरायचं, आणि पाण्यात चांगली उकळी देऊन आल्यावर ती वरणफळं आपण तयार करणार। हे पहा मगाशी मी जी गव्हाची कणिक मळली होती त्याच्यात मसाला काय काय टाकला तुम्हाला सर्व सांगितलं। थोडंसं तिखट टाकलं, मीठ टाकलं, हळद टाकली, हिंग टाकला, आणि विशेष म्हणजे ओवा टाकलेला याच्यामध्ये। त्याचे 4 गोळे करून घेतलेले, त्यापैकी एका गोळ्याचे मी छोटे पुन्हा 3 केलेले। काय केले, एरवी आपण नुसती पोळपाट भरून लाटली, आणि करंजीच्या यानं किंवा सुरीनं असं त्याचे चौकोनी कापण्यासारखं काढल्या तरी चालतात,
डिझाईनचं काढायचं असेल तर गोल एखाद्या डब्बीनं असं फिरून गोल गोल काढल्यात तरी चालतात. पण माझी इंदोरची जी बहीण आहे ना, त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की अशा छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या. हे लाटलेले त्याला तूप लावलं आणि तूप लावल्यानंतर त्याची अशी चौपदरी घडी करायची. पहा, आणि ही चौपदरी घडी अशीच टाकायची. तर ही जाड होत असते, आपल्याला माहिती आहे. हे पहा, आता ही जाड होत असते. अशा ह्या करून घेणार आहे. आणि मुद्दाम हा जो घाणा आहे तो सुरुवातीला घेते, कारण हा जड असतो, जाड असतात. जर आपण उशिरा टाकलं तर शिजत नाही, आणि चकल्या जर आपण अगोदर टाकल्या तर त्या विरघळून जातात. म्हणून हा एक घाणा मुद्दाम बहिणीची आठवण म्हणून मी असा केलेला आहे. अशा ह्या 5 लाटून घेणार आहे आणि याच्यामध्ये टाकलं आहे. एक मी टाकलेली आहे, बाकीच्या 4 करून घेते. हे पहा, पहिली एक टाकली होती, त्या 3 टाकलेले आहेत मी. त्या जड असतात जरा, त्यामुळे त्या अगोदर टाकलेल्या आहेत. आणि आता हा जो गोळा आहे, या गोळ्याच्या जसं आपण कापण्या शंकरपाळ्या करतो तशाच पण पातळ स्वरूपामध्ये करायचा, म्हणजे लवकर शिजून होतात. तर ते मी दाखवते तुम्हाला लाटल्यानंतर. यालाही मी तूप लावत असते. पहा, तूप लावलं ना एक स्वाद वेगळा येतो. दाखवते लाटल्यानंतर तुम्हाला. हे पहा, आता एक मी पोळी लाटून घेतली. ती बी पुडाच्या पोळीसारखीच लाटून घेतली, तूप लावलेल्या आतमध्ये. आणि आता जसं आपण शंकरपाळ्याला करतो त्या पद्धतीनं जर केलं, सोपं सुटसुटीत आणि पटकन होणार आहे. ज्याला वेळ नाही आहे त्यांनी या पद्धतीनंच कराव्या. ज्यांना वेळ आहे त्यांनी कलाकुसरीने एखाद्या डब्याच्या छोट्याशा झाकणाने जरी केल्या तरी छान होतात. आणि ह्या कशा पातळ येतात, आता तर दुसऱ्या घाण्याला बरोबर चालतात. झाल्या. आता याच्यामध्ये मी टाकणार लगेच. याप्रमाणे साधारणपणे मी अजून 2 गोळ्यांच्या याच्यामध्ये टाकणार आहे. आपल्या आता वरणातल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. वरणफळं म्हणतात, कोणी वरणातल्या चकोल्या म्हणतात. त्या ह्या आपल्या तयार झालेल्या. मी तुम्हाला काढून दाखवते. पहा, ही जी मोठी घेतलेली ती जी मोठी आहे ना, ती जर शिळी राहिली, आम्ही शिळ्या याच्यात आपण जर खाल्ली तर खूप छान लागत असते. पहा, त्या 2 मुद्दाम दाखवल्या. इंदोरकडे याच पद्धतीने बनवल्या जातात. आणि आता मी गॅस बंद केला आहे. फक्त 7-8 मिनटात मी त्या उकळलेल्या आहेत, जास्त वेळ उकळायचा नाही. आता मुद्दाम अशा मोठ्या प्लेट घ्यायच्या असतात त्याला, कारण काय होतं मग खायला बरं पडतं. तर पहा, आपल्याही वरणफळं तयार झालेले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात वेगळं काहीतरी म्हणून केलेलं आहे. मसालेदार नको वाटतं खायला, ॲसिडिटी होते म्हणून. आणि साधी वरणातल्या साध्या कणकेपासून गव्हाच्या बनवलेल्या ही वरणफळं, याची लज्जत काही आवडच असते. आणि तुपातच, साजूक तुपात केलेले आहेत. तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा. काय तुम्हाला अनुभव येतो तुम्हाला शेअर करा, कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.